रोशन, आशिष, आतिश, वैभव. त्यानंतर NA एंटरप्राइजेस संघाची केतन, उमेश, मनीष, युवराज, शुभम, संतोष, अजित, राहुल, अल्पेश, सुजित, सचिन असे प्लेइंग 11 ची लिस्ट आपण पाहतोय. चला, NA एंटरप्राइजेस आपला 12वा खेळाडू किंवा आपला संघाचा प्रतिनिधी येथे आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला, तसेच विनंती असेल भिरवाडी संघाला सुद्धा आपला एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. GTC लाईव्ह च्या माध्यमातून एक सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा, वजीर भाई मित्र मंडळ आयोजित एक भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा. स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये आणि आकर्षक असा चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये आकर्षक असा चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये आणि आकर्षक असं चषक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये आणि आकर्षक असं चषक. युनायटेड महाड हा संघ फायनल मध्ये पोहोचलाय, तर कालच्या दिवसामध्ये चांदवे हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. तर चांदवे संघाची आज लढत म्हणजे दुसरी सेमीफायनल आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गांधारी क्रिकेट मैदान, खूबसूरत असं हे मैदान, सुंदर असं हे मैदान. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अमित वाडकर सर, त्यानंतर त्यांच्या जोडीला असतील अर्सलान पल्लवकर, सेमीफायनल मॅचचा हिरो. अप्रतिमरित्या त्याने फटकेबाजी केली होती. आर्किटेक्टची एक सर्वात मोठी पुण्यामध्ये झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळालेला हा खेळाडू बजाज पल्सर, त्याला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती. अप्रतिम रित्या एक अष्टपैलू असा खेळाडू आहे, परंतु आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून तसेच भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना करून येथे जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं वजीरबाई मित्रमंडळ महाड आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात झाली आहे. शुभम स्ट्राइक एंड वरती आहे, नॉ स्ट्राइक एंड वरती आहे अजिंक्य, तर गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज संघाचे कर्णधार आहेत विलास. विलासच्या हातामध्ये इथे चेंडू घेतलाय, स्वतःने इथे चेंडू घेतलाय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना पुढील चेंडू. यावेळचा चेंडू आपण पाहतोय हलकाच अपील येथे मात्र केला जातोय. पिचिंग आउट ऑफ द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. पहिली धाव येथे मात्र धावफलकावरती येते. एक धाव. धावसंख्येचं येथे मात्र अकाउंट ओपन झालंय NA एंटरप्राइजेस वावे या संघाचं. पाहूया सलामीला आलेले फलंदाज यावेळी मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी करतायत. फलंदाजांसाठी हे नंदनवन मानलं जाणारं मैदान. पाहूया गोलंदाजांसाठी कर्दनकाल सुद्धा ठरणार हे मैदान आहे. पाहूया विलास. विलासच्या चेंडूवरती ऑन द राईज फटका खेळला जातोय. खराब क्षेत्ररक्षण झालंय, परंतु फेक अगदी मोक्याच्या क्षणी दिली आहे आणि रनआउटच्या स्वरूपात येते मात्र पहिला हादरा बसतोय शुभमच्या स्वरूपात. पहिला जबरदस्त येथे मात्र चेंडू, जबरदस्त क्षेत्ररक्षण. थोडस क्षेत्ररक्षक फंबल झाला होता आणि फंबल झाल्यानंतर येथे मात्र सुरेख थ्रो, शॉर्ट मिड विकेट मध्ये असलेला क्षेत्ररक्षकाने येथे सुरेख थ्रो केला आणि आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात येथे पहिला हादरा बसतोय NA एंटरप्राइजेस वावे या संघाला. दोन्ही संघांमधली ही महत्त्वपूर्ण लढत. चौथा दिवस आजचा हा स्पर्धेचा. लाजवाब येथे 3 दिवस आपल्याला आयोजन आणि नियोजन पाहायला मिळालं. सर्वच
हॅलो हॅलो. वन डाऊन बॅटर केतन मैदानावरती, नॉन स्ट्राइक एंड वरती विलास. हलकीच एज येथे मात्र हलकीच एज येथे बॅटची उडाली होती. विकेट किपरच्या हातातून येथे मात्र झेल निसडला. फलंदाज अजिंक्यला येथे मात्र जीवदान मिळतंय. गोलंदाज विलास पहिल्या षटकामध्ये येथे मात्र लाजवाब गोलंदाजी करत असताना राईट आर्म राऊंड विकेट मारा चालू आहे. गोलंदाज पुढील चेंडू घेऊन डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट डाऊन द विकेट, लॉंग ऑफ बाउंड्री क्लिअर केली आहे. फ्लॅट अँड फ्युरियस अफलातून षटकार केतनच्या बॅट. अप्रतिम फटका, अगदी ओव्हरपिच बनवून खेळलाय ते फटका. जबरदस्त मिडल झाला होता. लॉंग ऑफ मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि पॉवर प्लेचा फायदा येथे या चेंडूवरती मिळालाय. षटकार, 8 धावा. उलट्या हाताने एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू मारलाय. चेंडू गेला वन बाउन्स सीमा रेषा बाहेर. वेलकम 4 बाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली आहे धावफलकावरती एक गडी बाद. 12 धावा धावफलकावरती लागत आहेत. संघाचे कर्णधार केतनने आपण पाहतोय येथे आल्या आल्या अटॅकने सुरुवात केली आहे. कारण की ह्या मैदानावरचा खेळ अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. अटॅक वरतीच भर द्यावा लागतो. कारण की येथे 50 ते 60 धावा धावफलकावरती लावणं गरजेचं असणार आहे. हे आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर, टॉस हारल्यानंतर कर्णधार केतन याने जरूर सांगितलं होतं आम्ही 50 ते 60 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू. कारण की समोरच्या संघामध्ये सुद्धा आपण पाहतोय चांगले बॅटर आहेत. त्यामुळे मैदानावरच ही लढत अगदी रंगतदार होणार. त्याचीच पुनरावृत्ती येथे पाहायला मिळाली आहे. 5व्या आणि 6व्या चेंडूवरती समीर गोलंदाजीसाठी आलेत. समीर अगदी सटीक चेंडू म्हणावा लागेल. परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचा चेंडू ऑन द राईट चेंडूला खेळलं जात आहे मिडॉनच्या दिशेने. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक निखिल पारवे येथे क्षेत्ररक्षण करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 13 धावा. 13 रन्स, 13 धावा धावफलकावरती लागतायत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाज समीर, राईट आर्म राऊंड विकेट. केतनचा पुन्हा एकदा चेंडूवरती फटका फसला. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येथे मात्र झेल सोडतोय. केतनला येथे मात्र जीवदान मिळालंय. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट. टायमिंग मध्ये गफलत झाली होती, टायमिंग मध्ये येथे गडबड झाली होती आणि त्यामुळेच येथे आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला होता, परंतु झेल येथे मात्र निसटलाय. फलंदाज केतनला येथे मात्र जीवदान मिळते. धावसंख्या लागल्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती लागतायत. राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी करतोय गोलंदाज समीर. पहिले दोन्ही चेंडू आपण पाहतोय अगदी सुरेख पद्धतीने पाहायला मिळालेत. कारण की गोलंदाजी करणं मित्रांनो ही एक कला आहे. कारण की आपण पाहतो 11 मध्ये 11 खेळाडू सहजरित्या फलंदाजी करतात. कोणीही फलंदाज षटकार मारतो, परंतु मित्रांनो गोलंदाजी करणं हे खूप अवघड काम असतं. केतनने यावेळेला ऑन द राईट चेंडू खेळलाय. चेंडू गेलाय डीप मिड विकेट मध्ये. अप्रतिम झेल येथे पाहायला मिळतोय. फलंदाज केतन गोलंदाज समीरने अखेर आपण पाहतोय ज्या फलंदाज केतनला
जीवदान मिळालं होतं तो केतन येथे मात्र तंबूमध्ये परतलाय. केतन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज युवराज. पाहूया या वेळेला युवराज मैदानावरती कामगिरी कशा प्रकारची करतोय. भारतीय संघामध्ये युवराज सिंग आपण पाहिलाय. अगदी पहिल्याच मॅच मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ICC नॉकआउट कप होता, केनियामध्ये तो रंगला होता. 2000 साली युवराज सिंगने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध डेब्यू केला आणि त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर सामनावीराचा पुरस्कार सुद्धा त्याला मिळाला होता. पाहूया युवराज गोलंदाज समीर. समीरचा यावेळेला ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सिमेंटची खेळपट्टी आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्किट करतोय आणि फलंदाज ह्या चेंडूवरती मात्र बीट झाले. चांगली गोलंदाजी पहिल्या 4 चेंडूवरती समीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जर्सी नंबर 12 परिधान केली आहे गोलंदाज समीर, समोर फलंदाज युवराज. यावेळचा लोअर फुल टॉस चेंडू, कव्हर ड्राईव्हचा इथे फटका, डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तैनात. एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 16 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू, 16 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकातील. आता मात्र शेवटचा चेंडू येणं बाकी. एका बाजूला हिदायत 11 बिरवाडी विरुद्ध NA एंटरप्राइजेस वावे, या 2 संघांमधली ही लढत. चौथ्या दिवसातील ही पहिली लढत आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघांमधली ही लढत. पाहूया बॅटर यावेळेला उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. लोअर फुल टॉस चेंडू होता, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते आणि धावसंख्या 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती लागतायत. मित्रांनो आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये विलासने 12 धावा खर्च केल्या होत्या, परंतु गोलंदाज समीर या गोलंदाजाने इथे मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. फक्त 5 धावा खर्च केल्यात. एका गड्याला तंबूमध्ये पाठवलंय, त्यामध्ये आपण पाहतोय 5 धावांमध्ये एक झेल सुटून 2 धावा गेल्या होत्या. म्हणजेच मी जर म्हणेन की समीरने या वेळेला दाखवून दिलंय की कोण म्हणतं ह्या मैदानावरती गोलंदाजी चांगली होऊ शकत नाही, तर त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्या गोलंदाजीतून दिलंय. लाजवाब गोलंदाजी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. बिरवाडी संघाचा इथे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय जो घेतलाय तो गोलंदाज समीरने इथे मात्र या षटकामध्ये नक्कीच प्रभावित केलंय. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू लेग साइडच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये समीर तिथे तैनात. थोडासा फंबल झालाय आणि त्याचा फायदा इथे लगेच 2 धावांनी फलंदाजांनी उचललाय. धावसंख्या वाढते. 2 धावांनीची धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 19 धावा. 19 धावा धावफलकावरती. गोलंदाजाचं नाव सांगा, गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. सूरज. सूरज गोलंदाजीसाठी आलाय. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सूरजच्या चेंडूवरती येथे सुंदर असा कव्हर मधून चेंडू येतोय. डीप कव्हर आणि पॉइंटच्या मधून सुरेख असा चौकार. येतोय. 23 धावा धावफलकावरती लागतायत. 23 या धावांवरून आठवलं अजित आगरकरने आपण पाहतोय सर्वात वेगवान हाफ सेंचुरी लगावली होती. आणि मित्रांनो आपण पाहतोय पांढऱ्या कपड्यामधील शेवटची वनडे मॅच झाली होती, त्या मॅच मध्ये अजित आगरकरने या 23 चेंडूमध्ये 50 धावा बनवल्या होत्या. यावेळेला मात्र ह्या चेंडूला हुक केलाय. चेंडू गेलाय लॉंग लेगच्या दिशेने. 1 बाउन्स आहे की षटकार आहे, वेट फॉर डिसिजन. अंपायर्स कडून इशारा येणं बाकी आहे. षटकार आहे की चौकार आहे. यावेळेला अर्सलान पल्लवकर पंच आहेत, लेग पंच आहेत. जरूर येथे आपल्यापर्यंत इशारा कळवतील. पाहूया पंचांकडून इशारा येणं बाकी आहे, परंतु फलंदाज येथे मात्र अजिंक्यच्या बॅट मधून येथे मात्र सुरेख असा चौकार आलाय. बॅक टू द बॅक दुसरा चौकार येथे त्याच्या बॅट मधून निघालाय. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 27 धावा. 27 रन. 27 धावा धावफलकावरती लागतायत. गोलंदाज सूरज. यावेळेला स्ट्रेट डाऊन द विकेट. येथे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. निखिल पारवेच्या हातातून येथे मात्र झेल निसटलाय. तत्पूर्वी फलंदाजांनी येथे मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती
29 धावा, 29 रन्स, 29 धावा धावफलकावरती लागतात. गोलंदाज सूरज पुढील चेंडू घेऊन, यावेळेला मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट मारण्याचा फलंदाज अजिंक्य प्रयत्न करतायत. अजिंक्यचा हा प्रयत्न इथे मात्र असफल ठरलाय. धावसंख्या 29 धावसंख्येवरती स्थिर आहे. डॉट बॉल आलाय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर 2 चौकार, चौथ्या चेंडूवरती दुहेरी धाव, शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती येथे पंचांकडून मात्र इशारा आलाय, पिचिंग आउट ऑफ द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इथे मात्र इशारा येतोय. धावसंख्या 1 ने इथे वाढली आहे. धावसंख्या पोहोचले 30 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 30 धावा धावफलकावरती लागतायत. अजिंक्य सलामीला आलेला हा फलंदाज आपण पाहतोय. अजिंक्यचा इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा इरादा इथे मात्र फसलाय. कॉटन बॉलच्या स्वरूपात येथे सूरजने झेल पकडलाय. तिसरा हादरा येथे मात्र बसलाय NA एंटरप्राइजेस वावे या संघाला. तिसरा येथे तिसरा गडी बाद झालेला आहे. NA एंटरप्राइजेस वावी या संघाला तिसरा हादरा बसलाय. फलंदाज अजिंक्य येथे मात्र त्याच्या बॅट मधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे युवराज, तर नॉन स्ट्राइक एंड वरती सुद्धा बॅटर आहे युवराज. यावेळेला लेग बिफोर द विकेट, जोरदार अपील, रनआउटचा खतरा समोर. फलंदाज क्रमांक येथे चौथा, युवराज बॅक टू द पॅव्हलियन. चौथा हादरा बसतोय. युवराज बाद होतोय. रन आउटच्या स्वरूपात येथे मात्र फलंदाज बाद. कम ऑन डीजे मास्टर. गोलंदाज निखिल पारवे. निखिल पारवे महाडचं आपण पाहतो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये महाड तालुक्याचं नाव खऱ्या अर्थानं ज्याने पटलावरती आणलंय तोच निखिल पारवे इथे गोलंदाजीसाठी आलाय. बॅकअप लेन चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू, फलंदाज ह्या चेंडूवरती बीट झालेत. अजित फलंदाजीसाठी आलाय. अगदी अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट्स, त्यानंतरच्या चेंडूवरती डॉट बॉल. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया निखिलचा पुढील चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. गुडलेनवरचा चेंडू, फलंदाज या चेंडूवरती बीट झालेत. परंतु आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेमध्ये रूल आहे की नक्कीच विकेट कीपरकडे गेल्यानंतर स्ट्राइक रोटेट नसणार आहे. कारण आपण पाहतो इंटरनॅशनल जर आपण लॉ पाहिला तर स्ट्राइक एंडवरच्या फलंदाजाला इथे मात्र क्रीज सोडावा लागतं, तरच त्या चेंडूवरती बाईक स्वरूपाची धाव आपल्याला मिळू शकेल. मित्रांनो आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. सुरेख गोलंदाजी येथे निखिल पारवेची. पुन्हा एकदा गुडलेनवरचा चेंडू, टप्पा फोडल्यानंतर चेंडू थोडासा स्केट करतोय. अप्रतिम गोलंदाजी. उजव्या यष्टीवरून टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. विकेट कीपरने आपलं काम चोख निभावलंय. डॉट बॉल आलाय. सलग 4 चेंडू येथे मात्र डॉट आले. 30 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिर. यावेळच्या चेंडूवरती आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटची एज लागली आहे. विकेट कीपरने झेल पकडला. फलंदाज क्रमांक 5 अजितच्या स्वरूपात येथे मात्र बाद. अप्रतिम गोलंदाजी. मैदान ओव्हरच्या दिशेने इथे मात्र वाटचाल सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट्स, त्यानंतरच्या तिन्ही चेंडूवरती डॉट बॉल, 5व्या चेंडूवरती विकेट्स आली आहे. पाहूया याच्या दिवसातील पहिली मैदान ओव्हर येथे निखिल पारवे सादर करणार का. षटकातील आणि या डावातील शेवटचा चेंडू.
गोलंदाज निखिल. शेवटच्या चेंडूवरती येथे मात्र एक धाव आली आहे. चेंडू विकेट किपरने जर अडवला असता तर नक्कीच ही मेडन ओव्हर झाली असती. परंतु 4 षटकांचा इथे मात्र खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागल्या धावफलकावरती 31 धावा. तर जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 32 धावांचा इथे पाठलाग करावा लागणार आहे तो हिदायत 11 बिरवाडी या संघाला. वजीर भाई मित्रमंडळ आयोजित स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील ही लढत प्रथम टॉस जिंकून बिरवाडी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि हे क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय विलास यांनी जो घेतला तो येथे मात्र निर्णय गोलंदाजांनी येथे मात्र यशस्वी केलाय. आता मात्र आपण पाहूया हिदायत 11 बिरवाडी संघ या 4 षटकांमध्ये 32 धावसंख्येचा पाठलाग यावेळी कशा पद्धतीने पूर्ण करतील. एक चांगली लढत मैदानावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार का पाहूया. यावेळेला 24 चेंडूंमध्ये 32 धावा करायच्या आहेत. प्रति षटक 8च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. तर मी येथे आमंत्रित करतोय रायगड जिल्ह्यातील एक सुमधुर असा आवाज यासिन सर मर्चंट यांना मी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती. ओव्हर टू द यासिन सर. धन्यवाद. हेलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज 26 जानेवारी, आज प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतोय. आज जसं मी म्हटलं की प्रजासत्ताक दिन आहे, अर्थात रिपब्लिक डे. रिपब्लिक हा शब्द रेस पब्लिका या लॅटिन शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ आहे पब्लिक अफेअर्स, पब्लिक थिंग्स, पब्लिक प्रॉपर्टी, सार्वजनिक व्यवहार, सार्वजनिक वस्तू, सार्वजनिक मालमत्ता. नॉट प्रायव्हेट अफेअर्स, नॉट प्रायव्हेट थिंग्स, नॉट प्रायव्हेट प्रॉपर्टीज. खाजगी व्यवहार नव्हे, खाजगी वस्तू नव्हे, खाजगी मालमत्ता नव्हे. ज्याचा अर्थ आहे या देशातील व्यवहार हे कोणीही मुठभर व्यक्ती ठरवू शकत नाही. या देशातील शासन व्यवस्था कशी असणार हे सर्वांनी मिळून ठरवायचे आहे. हा देश कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे, किंवा जे जे सार्वजनिक मालकीचे आहे ते खाजगी मालकीचे झाले तर देश रिपब्लिक राहणार नाही. आपल्या गणतंत्रातील स्त्री पुरुष, तरुण तरुणी, शहरातील खेड्यातील कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय, श्रीमंत नागरिक भावा आणि बहिणींना या गणतंत्र दिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. वळणार आहोत पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. पहला ओवर लेके आए हैं उमेश और उसे पहली गेंद पर, हालांकि हाफ वॉली पर थे और बहुत ही खूबसूरती के साथ उसे हाफ वॉली बनाकर मिड ऑफ के ऊपर से खेला है. गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर. 4 के सहायता से आगाज हो चुका है. जीतने के लिए मात्र 32 रनों की जरूरत. इस मरतबा अच्छी गेंद थी, उसे ढीले हाथों के साथ पॉइंट की दिशा में ढकेला था. रन लेने की कोई कोशिश नहीं की निखिल पारवे ने. निखिल पारवे बहुत ही
बढ़िया खिलाड़ी है, बड़े खिलाड़ी है, आला दर्जे के खिलाड़ी है, ये आप सभी जानते हैं। क्योंकि जी हाँ, जोरदार अपील, मगर अंपायर जी यहाँ पे कुछ इशारा करते हुए पगबदा के रूप में जोरदार अपील हुआ था। स्लोवर वन गेंद थी और इस गेंद को पढ़ नहीं पाए थे निखिल पारवे। गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई और पैड से टकराई, मगर लेग स्टंप को छोड़कर जाती, ये कहना है अंपायर जी का। उमेश जो कि गेंदबाज है, पहली गेंद पर चौका आने के बाद बहुत ही अच्छी वापसी उमेश की, लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी की है। जी हाँ, इस मरतबा लेंथ गेंद थी, बैकफुट पर बहुत ही खूबसूरती के साथ तैयार भी थे और शानदार तरीके से उसे खेला है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। चार ओवर का ये मुकाबला और मात्र 32 रनों की जरूरत, 8 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। जी हाँ, फिर से एक बार लॉफ किया है, इस मर्तबा गेंद कवर के ऊपर से फिर से एक बार उसे लॉफ किया है। लॉफ्टेड कवर ड्राइव हमें देखने को मिला, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। में 16 रन जुटा लिए हैं, यानी तकरीबन आधा स्कोर यहां पे मुकम्मल हो चुका है। इस मरतबा फुल टॉस गेंद थी, उसका फायदा नहीं उठा पाए, स्वीप करने की कोशिश की थी, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था और गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में जब तक फील्ड होती तब तक यहां पे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। रन लेने की कोई गुंजाइश नहीं। पहले ओवर में उमेश ने 16 रन खर्च किए हैं, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। हमारे गुणलेखक आज यासर कातारी हमें सहयोग देते हुए दिखाई दे रहे हैं। अंपायर की जिम्मेदारी लगातार 4 दिन अमित वाडकर सर और उसी के साथ साथ आज उनके साथ है फहद ताजीर, एक जबरदस्त ऑलराउंडर खिलाड़ी, स्पेशलिस्ट गेंदबाज अगर मैं कहूंगा तो अब भी गलत नहीं होगा, क्योंकि कमाल की गेंदबाजी उन्होंने की थी। आज अंपायर की जिम्मेदारी अंजाम देते हुए दिखाई दे रहे हैं। इस बीच नए गेंदबाज आए हैं केतन। आणि याच दरम्यान सन्माननीय इश्तियाक पल्लवकर यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे। राइट हैंडेड बैट्समैन के लिए मिड विकेट की दिशा में जो एक टेम्पो खड़ा है और वहां पे हम देख सकते हैं तिरंगा उसके ऊपर दिखाई देता हुआ, तो उस तिरंगे के ऊपर जो भी सिक्सर के जरिए से हिट करेगा उस बल्लेबाज को आज पूरे दिन हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम दिया जाएगा। सन्माननीय इश्तियाक पल्लवकर इनकी जानिब से धन्यवाद। पूरी गाड़ी पे किधर भी जो मिड विकेट की दिशा में गाड़ी खड़ी है, उस गाड़ी को अगर हिट करते हैं कोई भी बल्लेबाज, डायरेक्ट 6 अगर वहां पे टकराता है तो आपको हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम दिया जाएगा। चलिए दोस्तों, हम मैदान में फिर से एक बार कंसंट्रेट करेंगे। इस बीच नए गेंदबाज आए हैं केतन। ये पूरी टूर्नामेंट हमने YouTube के जरिए से, मोबाइल और उसके साथ लैपटॉप, इसके जरिए से लगातार 3 दिन देखा है और आज भी इस टूर्नामेंट को हम YouTube के जरिए से देखेंगे। GTC लाइव इनकी जानिब से एक बहुत ही बढ़िया सर्विस यहाँ पे प्रोवाइड की है। जी हाँ, इस मरतबा हवा में गेंद जरूर थी, मिड ऑफ खाली था। लॉन्ग ऑफ के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने यहाँ पे 1 रन मुकम्मल कर लिया है। कैच टपकने का मौका जरूर था, मगर कैच उस फील्डर से बहुत दूर थी। हालांकि उन्होंने पुरजोर कोशिश की मगर उस गेंद तक नहीं पहुंच पाए, कैच में उसे तब्दील नहीं कर पाए। अच्छी तरीके से फील्ड जरूर किया, मगर यहाँ पे आपको हर एक कैच को लपकना होगा, क्योंकि आपके पास डिफेंड करने के लिए ज्यादा रन नहीं है। मात्र 32 रन चाहिए, 4 ओवर का यह मुकाबला है, अर्थात
हर ओवर में 8 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि बहुत ही आसान सा लक्ष्य नजर आ रहा है। और पहले ओवर में ही निखिल पारवे ने 16 रन जुटा लिए हैं। 2 छक्के 1 चौके की सहायता से बहुत ही बढ़िया शुरुआत दी है अपने टीम के लिए। 9 स्ट्राइक के इन पर निखिल पारवे। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ कवर ड्राइव में तब्दील किया था। डीप कवर में फील्डर तैनात थे और इसी वजह से फिर से एक बार एक ही रन पर बल्लेबाजों को संतोष करना पड़ेगा। निखिल पारवे ने हर मैदान पर इस महाराष्ट्र के हर भूमि पर जाकर अपने महाड नगरी का नाम रोशन किया है। अलीबाग, पेन, माणगांव, ये देखिए फिर से एक बार निखिल पारवे अपनी पहचान बनाते हुए, अपने बल्ले का दमखम दिखाते हुए गेंद फिर गेंद उनके पाले में थी, उसे खूबसूरती के साथ लॉफ किया है बॉलर के सर के ऊपर से। गेंद 6 रन के लिए। 25 रन बोर्ड पर लग चुके हैं। अब यहां से जीतने के लिए मात्र 7 रनों की जरूरत। जी हां, इसमें दबा हवा में गेंद जरूर है। शॉर्ट पॉइंट में, डीप पॉइंट में फील्डर भी तैनात और बहुत ही बढ़िया कैच। और इसी के साथ एक बड़ा झटका, बड़ी मछली जाल में। निखिल पारवे मैदान से बाहर। का सामना किया है और 23 रन जुटा लिए हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। 3 छक्के और 1 चौका उसमें शामिल था। मंगेश बिना रन बनाकर आउट हो चुके हैं। विलास 2 रन बनाकर खेल रहे हैं। 12वा खेळाडू आपला आलेला नाहीये। 2 धावांची इथे पेनल्टी बसणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला। विलास 2 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं स्ट्राइकिंग एंड पर गेंदबाज अजीत। इस बीच नए बल्लेबाज सूरज ने आते ही पहली गेंद पर अपना खाता खोला और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया है। 26 रन बोर्ड पर लग चुके हैं। विलास पहुंचे हैं 3 पर, जबकि सूरज पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर हालांकि किया था। वाइडिश लॉन्ग ऑफ के दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। 5 गेंदें बची है, 2 रनों की जरूरत। कल्याण इलाके में एक टूर्नामेंट हुआ था इसी साल, वहां पे 6 गेंदें और जी हाँ, इस मतलब हवा में गेंद जरूर है और बहुत ही शानदार, लाजवाब, अभूतपूर्व ये कैच मैं कहूंगा, क्योंकि वहां पे टॉवर था और उसके बावजूद उन्होंने टॉवर को बचाते हुए अपने आप को बचाया और उसी के साथ गेंद पर भी नजरें गड़ाए रखी। क्या कमाल का ये लाजवाब मैं कहूंगा वेल जज क्या था। और एक बल्लेबाज मैदान से बाहर तो जाएंगे, मगर वहां के फील्डर की तारीफ तो बनती है। शुभम ने सही मायनों में यहाँ पे प्रभावित किया है। किस तरह से फील्डिंग की जाती है किसी भी सिचुएशन में, मैदान कैसा भी हो, मैदान में कितनी भी तकलीफ क्यों ना हो, फिर भी हम अच्छी फील्डिंग कर सकते हैं। उसका एक उत्तम उदाहरण शुभम ने यहाँ पे पेश किया है। वेरी वेल डन शुभम, अपने टीम के लिए आपका जज्बा मुझे नजर आया। हालांकि ये मैच तुम्हारे हाथों से तकरीबन जा चुका है, मगर फिर भी इस मैच को जीतने की जो ललक और एक लालसा है, जो उम्मीद है, उसी के साथ आत्मविश्वास जो है, वो शुभम आपके इस फील्डिंग के जरिए से हमें नजर आया। बहुत ही बढ़िया फील्डिंग। 2 गेंदों में 1 रन खर्च किया है। अब 4 गेंदें और 2 रनों की जरूरत बल्लेबाजी करने वाली टीम को जीतने के लिए। बिरवाड़ी टीम बल्लेबाजी करते हुए, हालांकि इस तरह के मैच ज्यादातर बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में जाते हैं, मगर क्या यहाँ पे चमत्कार हो सकता है? क्या यहाँ पे गेंदबाज
अभूतपूर्व कला अपनी सादर कर सकते हैं। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार शॉर्ट पॉइंट की दिशा में उस गेंद को खेला था, अच्छी फील्डिंग मगर खराब थ्रो। अगर निशाना सही होता तो यहाँ पे रन आउट होने का खतरा साफ मंडरा रहा था। बाल बाल बच गए और फिर से एक बार यह अधोरेखित होता हुआ कि एक एक रन कितना कीमती है। निखिल पारवे जब खेल रहे तो रनों की बारिश हो रही थी, मगर जैसे ही निखिल पारवे आउट हुए रनों को सुखा दिया है गेंदबाज ने और एक एक रन के लिए यहाँ पे बल्लेबाजों को तरसाते हुए दिखाई दे रहे हैं। तीन गेंदें हो चुकी है, 3 गेंदों में अब जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत। जी हाँ, इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद और अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। और पड़ी 11 और मानगांव पड़ी 11 उसके बाद की हाँ परी 11